कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचने सुख झाले भो साजने रूप पाहता लोचने सुख झाले भो साजने तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा धब बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आबडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आबडी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आबडी तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगरा
राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम लागी येथे बोलविले कुणी लागे येथे बोलाविले कोणी येथे तुझ लागी बोलविले कुणी येथे तुला लागे बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचूने आला का प्रार्थिल्या वाजोनी आला सीता प्रार्थिल्या वाजोनी आला सीता तुझ लागी येथे बोलविले कुणी तुझा लागे येथे बोलाविले कोणी येथे तुझ लागी बोलविले कुणी येथे तुझे लागे बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचूने आला का प्रार्थिल्या वाजोनी आला सीता प्रार्थिल्या वाजोनी आला सीता प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया कैवारी दैत्यासी दंडाया प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया कैवारी दैत्यासी दंडाया तंबी देवराया प्रगटोनी नम्बी देवराया प्रगटो नम्बी देवराया प्रगटोनी पैशा परी मजला नाही बा संकट पैशावरे मजला नाही बस पैशा परी मजला नाही बा संकट पैशावरे मजला नाही बस रे का फुकट श्रम केला तरी का फुकट श्रम केला तरी का फुकट श्रम केला प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया कैवारी दैत्यासी दंडाया प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया कैवारी दैत्यासी दंडाया तंबी देवराया प्रगटोनी तंबी देवराया प्रगटोनी तंबी देवराया प्रगटोनी निळा म्हणे आम्ही न ओळखीचे निळा म्हणे आम्ही न ओळखूचे निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तयाचा धावा करीत असे तुकयाचा धावा करीत असो तुकयाचा धावा करीत असो निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा आम्ही न ओळखीचे देवा निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तयाचा धावा करीत असे तुकयाचा धावा करीत असो तुकयाचा धावा करीत असो प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया कैवारी दैत्यासी दंडाया कैवारी दैत्यासी दंडाया देवराया प्रगटोनी तंबी देवराया प्रगटोनी तंबी देवराया प्रगटोनी कुमार 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 हरि कुमार 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 जय जय कुमार 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 हरि कुमार कुमार हरि कुमार कुमार येथे बोलाविले कोणी तुझ लागी 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 येथे बोलाविले कोणी तुझा लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थिला वाचोनी आलासी का
प्रार्थीला वाचोनी आलासी का प्रल्हाद कैवारी दैत्यासी दंडया प्रल्हाद कैवारी दैत्यासी दंडया प्रार्थिल्या वाचोनी आलासी का प्रार्थिल्या वाचोनी आलासी का प्रल्हादा संकट दैत्यासी दंडाया प्रल्हादा संकट दैत्यासी दंडाया तुझ लागिये थे बोलाविने कोणी तुझ लागिये थे बोलाविने कोणी तुझा लागिये थे बोलविले को तुझा लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आलासी का प्रार्थिल्या वाचोनी आलासी का प्रल्हाद करुणे दैत्यासी दंडया प्रल्हाद कैवारी दैत्यासी दंडया प्रार्थिल्या वाचोनी आलासी का प्रार्थिल्या वाचोनी आलासी का प्रल्हादा संकट दैत्यासी दंडाया प्रल्हादा संकट दैत्यासी दंडाया कमी देवराया देवराया राया संबे देवराया प्रगटोनी प्रगटोनी प्रगट देवराया प्रगटोनी 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 संबिदेवराय संबिदेवराया देवराया देवराया प्रकटोनी संबी देवराया संबी देवराया संबी
दैवारी दैवासी विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 कुंडली कबर दे भारी विठ्ठल श्रीनाथदेव पंढरीनाथ भगवान की जय बलिदानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सुत हनुमान सद्गुरुरत्नाथ महाराज की जय सप्त शृंगी माते की जय जगदम्बा माते की जय बोलो रे भाई की जय येथे तुझ लागी बोलविले कोणी तुझ लागी येथे बोलविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आलासी का प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी तैशा परी मजला नाही बा संकट तैशा परी मजला नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी निळा म्हणे आम्ही नोवळखीचे देवा निळा म्हणे आम्ही नोवळखीचे देवा तू कयाचा धावा करीतसे प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी विठ्ठल 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 हरे हरि विठ्ठल कुंडली कबर दे हरे हरि विठ्ठल देवा भगवान की जय गणेश्वर भगवान की जय रामचंद्र भगवान की जय कृष्ण भगवान की जय गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय शृंगी माते बोलो रे भाई सब प्रथम गणनाथ उमाशंकराची सुता चरणावर ठेवणे माता साष्टक दंडवत दुसरी बंधू साराजाचे चतुर्णाची आत्मजा बा कसे दिवा सजा तिच्या चरणावर दंडवत आता बंधू तू ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न वनी श्रोते जन दया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारण तया माझे दंडवत आता नमुरंग भूमी कीर्तने बदलोका डाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सगळं नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल नमोजा देवीद प्रतिपादे जे जे स्वसंवेद्य आत्मरूप देवा तुझ गणेशु सकलार्थमध्ये प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी जे जे विशुद्धी उदारा परिषदे अनवरतानंदी वर्षदे विषय व्याळ मिट्टी ददिल्या नोटी दाटे ते तुझे गुरुकृपा दृष्ट निर्विष होय आता हृदय याबले चौफाळून याबले वरी भेसो पावले श्रीगुरुंजी वसुदेव सुतम देवम कंसजानुरमर्दनम देवकी परमानंदन कृष्ण मंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तुझ लागी येथे बोलविले कोणी प्रार्थिल्या वाचुनी आलासी का
प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरा चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसऱ्याच्या संताचे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली आज म्हणून सगळ्या विद्यांचे आधी करून तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करा या दयाळा करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा या दयाळा करुणा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो पावन झालो छोरा छोरे तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो हनुमंत महाबळी दाढी रावणाचे जाळे तय माझा नमस्कार वारुमार निरंतरा हनुमंत महाबळी दाढी रावणाचे जाळे तय माझा नमस्कार अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बुध परडी घेऊन हाते ज्ञानाची पाजळती ज्ञानाची पाजळती बुध भक्त नाचती गोंधळा येई भोज
जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे उरो गोंधळाये हो जगदंबे गोंधळाये हो जगदंबे धन्य धन्य मुग्धाबाई तुमचं चरण माझे डोही माझा केला अंगीकार दाखविला अपराधभर शरण श्रणिकनाथा पायी माता ठेवेला नका पाव गुण दोष झालो दास पायाचा येते तुझ लागी बोलविले कोणी प्रार्थेल्या वाचुनी आलासिका प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी प्रस्तुत प्रसंगी प्रप्तस्थळी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी देवणीवासी असणारे वैराग्याचे मूर्तिमंत सदूत तुकोबराय यांचं शिष्यत्व दास्यत्व पत्करणारी निळोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा तुकोबरायाबद्दल स्वतःला आलेला अनुभव व्यक्त करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. अभंग निळोबरायाचा आहे. अभंगामध्ये निळोबरायाने स्वतःला आलेला अनुभव स्वतःला आलेली अनुभूती अभंगामध्ये प्रगट केली. अभंगाचं पहिले चरण असे येथे तुझ लागी बोलविले कोणी किंवा तुझ लागी येथ बिलोविले कोणी प्रार्थेल्या वाचुनी आलासिका. म्हटले देवाला निळोबराय म्हणतात तुला इथं बोलवलं कोणी न बोलावता आलास का. प्रल्हादावर संकट आलं तेव्हा तू गेला ते गरजेचं होतं पण तसं संकट माझ्यावर आलं नाही. देवानं सांगितलं आलो काही उठकार बसकार शेवट म्हणा निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा. देवा तुला आम्ही ओळखत नाही आट्टाच कशासाठी करतो तो कयाचा धावा करीत असे. मी तुकोबरायाचा धावा करतो ही गुरुनिष्ठ ची भूमिका निळोबानी आजच्या अभंगात प्रगट केली. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रेर देणं गरजेचं आहे. श्रवण सुरदे सालाबाद प्रमाणे हे वर्षी आपला नामसप्ताह नवरात्र उत्सव मोठ्या प्रेमानं आनंदानं संपन्नाने साजरा होतोय. गेली 25 वर्षापासून अविरतपणे चालू असलेला आपला हा अखंड कीर्तन महोत्सव शारदीय नवरात्र सोहळा या 25व्या वर्षातील रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आजच्या 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. तुम्हा सगळ्यांचं दर्शन झालं पाण्या पावसाचं माझं भाग्य समजतो नाही का. कुण्या जन्मात ने पुण्य केलं हे मलाच कळलं ना. कारण जसा सप्ताह उभा राहिलाय तसं मी येतोय आणि जेव्हा मी येतो तेव्हा पाऊसच होतोय. असं एकही वर्ष नाही नवले बाबा का मी आलो आणि पाऊस झाला नाही. दुष्काळ पडला तर मला बोलवी जा. आपलं अंतर तसं काही लई लांब नाही पण आता काय असेल फक्त मागच्या वर्षी पाऊस नाही झाला पण कीर्तन काल्याचं होतं नाही का. त्याच्या मागशी कमी झाला होता पण मला बोलता नाही आलं. म्हणजे पाऊस आला तर नव्हता तर मी बी नव्हतो म्हणजे कृपा कुणाची ती शोधून पाहावं लागेल आता. पण चला आजच्या 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. तुम्हाला सगळ्यांना दर्शन झालं. माझं भाग्य परमभाग्य सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. गेली 25 वर्षापासून अविरतपणे सेवा चालू आहे. सगळ्यांचे सुपरिचित असणारे आदरणीय वंदनीय रामदास स्वामी यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं आणि आपले आदरणीय वंदनीय रंगनाथ बाबा यांनी परंपरा घालून दिली आणि त्या परंपरेनुसार आपण चालू आहे. त्याचबरोबर या कीर्तनासाठी गेली 25 वर्षापासून अविरतपणे झटणारे आपल्या गावचे भूमिपुत्र तरुण तरफदार व कीर्तनकार संप्रदाय परिसरावर आपला चांगला ठसा उमटणारे आमचे आदरणीय पांडू महाराज नाही का यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यमानाने मार्गदर्शन चालू असलेला आपला हा नामसप्ताह. या नामसप्त्यासाठी उद्या ज्यांची कीर्तन सेवा आहे बाबांचा काही माझा परिचय नाही त्याच्यामुळे मग अशी काही ओळखलं नाही पण पत्रिकेवर फोटो आणि नाव अनुरूप कळालं. आदरणीय उद्याशी महाराज नाही का वंदनीय पूजनीय म्हणदास महाराज नवले ते या ज्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यापुढे उभं राहून मी बोलावं असं काही माझा अधिकार नाही बाबा पण बोलण्यासाठी मला सांगतात म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्या निमित्तानं आज या कीर्तनासाठी आवर्जून तुम्ही सगळेच भजनी मंडळ उपस्थित आहात. त्यातमध्ये आवर्जून उपस्थित असलेले आमचे आदरणीय धनंजयजी महाराज जगताप ते आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे राहुल महाराज तुरणकर ते उपस्थित आहे. आमचे रवी भाऊ तेही आज कीर्तनात उपस्थित आहे. मृदुंगाचार्य आपले सगळ्यांचे सुपरिचित असले आमचे
गोकुळ महाराज नाही का, ते उपस्थित आहे. विनेकरे बाबापासून तर सगळे गावकरी नाही का, नाव कोणाचं घेत नाही, फक्त एकच करतो, झेंडूचं फूल सप्तशृंगी देवीला वाहतो वाकून, तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो, तुमच्या सगळ्यांचा मान राखून, काही हरकत नाही. उद्या नको कुणी काही म्हणायला. सुंदर अशी संशिष्टी मी आमचे प्रकाश भाऊ, त्यांची सेवा आहे. रस्ता तसा दरवर्षी आपल्याला त्रासदायकच आहे नाही का, पण तरी बदल करत 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 आपल्या जशी संसारात प्रगती झाली तशी आपण इकडं बी बदल केला काही हरकत नाही. पण आज कीर्तनाला अभंग मुद्दामून घेतला मी नाही का, गेले 25 वर्ष आपण सगळं झालं, आपण दशक्रिया भरपूर केल्या, श्राद्धही केले, प्रदोषही केले, काय नाही केलं ते मला आठवत नाही, एवढं केलं नाही का. पण आज कीर्तनाचा 6वा दिवस आहे, मुद्दामून अभंग घेतला निळोबरायचा. अभंग 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये एक गुरुनिष्ठता निळोबानं प्रगट केली. निळोबाचं गाव तसा विचार केला तर मला वाटतं अहिल्यानगरमध्ये शिरूर तालुक्यामध्ये अण्णा हजारे यांच्या गावापासून काहीतरी 3-4 किलोमीटरवर असणारं पिंपळनेर हे निळोबाचं गाव आहे. विठ्ठल विठ्ठल तसे त्यांचं मूळचं म्हणजे कुलकर्णी घराणं होतं, म्हणजे ब्राह्मण कुळातील होते पण कुलकर्णी होतं, आणि गावचं दिवाणजी सगळं त्यांच्याकडे होतं. त्यांचं तसं नाव मक्कासरी होतं निळोबाचं पहिलं नाव, पण त्यांना कालांतरानं बदलत गेलं, त्यांना निळोबा म्हणत होते. ह्या निळोबरांनी स्वतःची गुरुनिष्ठा आजच्या अभंगामध्ये प्रगट केली, एकनिष्ठता प्रगट केली. कारण मला वाटतं भक्त तोच असतो, एकनिष्ठ जो असतो ना, खऱ्या अर्थानं तुकोप्रसाद एक प्रमाण देता का भक्ताचा स्वधर्मच तो आहे का त्याची निष्ठा असा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्मा चुकू नये, निर्धार हे वर्मा चुकू नये, निष्ठावंत वर्मा चुकू नये, निर्धारवंत वर्मा चुकू नये, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार वर्म चुकू नये, निर्धार वर्म चुकू नये, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार वर्म चुकू नये, निर्धार वर्म चुकू नये. अरे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, भक्ताचा स्वतःचा स्वधर्म असा आहे का मला वाटतं त्यानं स्वतःच्या निष्ठेपासून अजिबात इकडं तिकडं ढळू नये, निष्ठा पाहिजे. विचारतो मी तुम्हाला, आपली निष्ठा आहे का निष्ठी आहे? बोल कळतं ना माझं, किती निष्ठा. अरे गंधमादन नावाचा वानर ज्यावेळेस पकडला तेव्हा सांगितलंय रावणाचं मन सोडून देतो, रामाचं मन मारून टाकतो. काय? रावणाचं मन सोडून देतो, जीवदान देतो, रामाचं मन तुला मारून टाकतो. त्या गंधमादन नावाच्या वानरानं सांगितलं, म्हटले रामाचा म्हणून मेलो तरी चालल पण रावणाचा म्हणणार नाही. ही काय निष्ठा आहे. आपल्यासारखा असतं तर म्हणलं असतं भाऊ कुंभकर्णाचं म्हणतो सोडून दे, आपली बिगडीच आहे. पण निष्ठा तीच असावी. पण निळोबानी निष्ठा ही गुरुवरची दाखवली. आपण जीवनामध्ये गुरु करतो नाही असं नाही. एक सांगतो तुम्हाला, गुरु शिवाय या भवसागरामध्ये तरुण पाय नाही. माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात माझा उद्धार झाला कोणामुळे? आता उद्धरलो गुरु कृपे, गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणे तरल तरल, आता उद्धरलो गुरु कृपे,
अवतरलो गुरुरूपे गुरुकृपे गुरुकृपे. अरे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिल गुरुकृपे. माझ्या जीवनामध्ये माझा उद्धार झाला था कुणामुळे? गुरुकृपेमुळे. अजून सांगतो तुम्हाला, स्वतःच्या बुद्धीनं केलेलं भजन पूजन हे सुद्धा शक्यतो श्री गुरुशिवाय फलद्रूप होत नाही. अरे एवढंच नाही, देवाची प्राप्ती जरी आपल्या जीवनामध्ये करायची असेल ना, तरी वेदशास्त्र सुद्धा ग्वाही देतं का संताविन प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, जग साधती साधना, जग साधती साधना. ऐसे प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, साधती साधना, साधती साधना. अरे संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. वेदानं सुद्धा प्रमाणबद्ध वाक्य वापरलं का जीवनामध्ये संतांशिवाय पर्याय नाही. धनाट्यबा श्री गुरुशिवाय पर्याय नाही. म्हणून माणसानं जीवनामध्ये जन्माला आल्यावर गुरु केला पाहिजे. काय केला पाहिजे? इकडे लक्ष द्या. काय केला पाहिजे? गुरु केला पाहिजे का गुरु केलं पाहिजे? बोलणं कळतं ना माझं. आपण गुरुवरही गुरु करतो, तो भाग जाऊ द्या, मला काय त्याच्यात नाही बोलायचं. पण ठीक आहे, गुरु निष्ठा किती असावी सगळ्यांनाच माहिती आहे. मागे महिना होऊन गेला, दशरथी मारीला. कोणचा महिना? श्रावण महिन्यामध्ये घराड घरी एक पोथी चालते. तिचं नाव काय? काय मावशाव काय? कोणता ग्रंथ वाचतात श्रावण महिन्यात? नवनाथ लावता का वाचता? बोला ना, नाही का? आमच्याकडे बाबा एकानं सांगितलं, म्हटले मी नवनाथ लावला होता. म्हटलं बरं झालं. ठीक आहे, कारण ही तिच्या घरी, ती तिच्या घरी, ती तिच्या घरी नवनाथ ग्रंथ ऐकायला सुद्धा जातात. आजी कुठं निघाली ग? म्हटले चालले शेजारी पोथी. कशाची आहे? ऐका त्या नाथायची. म्हटले ती माहीत नाही कोणची, पण एक हातात एक मुलगी, एक हातात एक मुलगी. म्हातारे निघाली. म्हटले कुठं निघाली? चालले ते नाथायची पोथी ऐकायला. मग मुली कशाला बरोबर? म्हटले भाऊ एक मुलाची आहे, एक मुलीची आहे. घरी लई वायताग देतात ना, मग बसल्या बसल्या म्हटले तिथं सांभाळावं ना. ती हातामध्ये कापसाचा बोळा होता. म्हटले आजी काय ग? म्हटले दिव्याच्या वाती संपल्या, मग बसल्या बसल्या तिथं वळावा वाती. म्हणले वा वा आजी, ऐकायला पोथी, सांभाळायला नाती, वळायला वाती, मग तुला कळायला बी माती. कसं काय कळेलो? चला, त्या नवनाथ ग्रंथामध्ये गुरुनिष्ठाची कथा आहे, सगळ्यांना माहिती आहे. फक्त धक्का लावून जायचंय मला. मच्छिरनाथ आणि गोरक्षनाथ ज्यावेळेस नगरामध्ये फिरत फिरत गेले, मच्छिरनाथ स्थिर झाले. गोरक्षनाथ मधुकरी मागण्यासाठी गेले. मधुकरी मागत असताना अलक निरंजन म्हणत म्हणे का घरापुढे उभे राहिले. ज्या घरी उभे राहिले त्या घरी श्राद्ध होतं. आवाज दिल्याबरोबर बाई घरातून बाहेर आली आणि गोरक्षनाथाला सुग्रास असे वडे अर्पण केले. गोरक्षानं ते झोळीमध्ये वडे घेतले, आपल्या गुरुच्या समोर आणले. झोळीतले वडे सगळे गुरु पुढे ठेवले. मच्छिंद्रनाथानं ते वडे आवडीनं खाल्ले, पण शोधा काही भागली नाही, पोट काही भरलं नाही. आपल्या भाषेमध्ये आवडले. आणि गोरक्षाला आण नाही म्हटले. गोरक्षा अजून असते तर. गोरक्षानं झोळी उचलले, जिड मिळाले ना तिथं गेल्या. आवाज दिला अलक निरंजन. बाई घराच्या बाहेर आली. म्हटले गुरुसाठी वडे देता का? बाईनं सांगितलं कान फाट्या. नाथ संप्रदायाला शक्यतो कान फाट्या संप्रदाय म्हणतात. त्याच्या बऱ्याच कथा आहे. आता कान फाट्या, कारण कोणत्याही नाथाचा कान फाटलेला पाहिजे. पण आपल्या दरवाजावर नाथ येतात, त्यांचे कान शिवलेले असतात, ते टोचून जातात. जाऊ द्या, सांगल कधीतरी तुम्हाला. कान फाट्या मागा मोलाच्या वस्तू फुकट मिळतात का? गोरक्षानं सांगितलं माते मोबदल्यात काय पाहिजे ते माग, मी द्यायला तयार आहे, पण माझ्या गुरुसाठी वडे दे.
बाईने विचार केला मागायला हरकत नाही, हा देणार नाही, तुझा डोळा काढून देशील का? मागचा पुढचा विचार न करता गोरक्षानं बुबळामध्ये बोटं घातली आणि लगेच स्वतःचा डोळा काढला आणि जिनं मागितला तिला दिला. पण गुरुसाठी वडाच आणला. याला गुरुची निष्ठा म्हणतात. हे ध्यानात ठेवा, याला गुरुची भक्ती म्हणतात. आपल्या गुरुसाठी आपल्याकडे जरी एखाद्यानं डोळा काढून मागितला तर आपण आपला देऊ का? मी पुढं नाही बोललो तरी तुम्ही बोललात नाही का? डोळा पाहिजे का? साईटला भेट नाही का? ही गुरुभक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल त्याच ग्रंथामध्ये मला वाटतं मैनावतीची आणि जालिंदराची कथा आहे. मैनात मतीच्या मांडीवर जालिंदरानं डोकं ठेवून झोपले. मुंग्यानं मांडी पोखरली पण आपल्या गुरुची झोप मोडेल म्हणून मैनावतीनं मांडी हलवली नाही. परशुरामाकडे धनुर्वेद शिकण्यासाठी कर्ण गेले होते. कर्ण तिकडून असे बसले आणि परशुराम तिकडून आले. कर्णाच्या मांडीवर परशुरामानं डोकं ठेवलं आणि परशुराम झोपी गेले. कर्ण धनुर्वेद परशुरामाकडे शिकले बरं, पण झोपी गेल्यावर इंद्राने एक विचार केला, यार धनुर्वेदाच्या बळावर आपली सुद्धा जागा घ्यायला मागं पुढं पाहणार नाही, मग याच्यामध्ये काहीतरी खंड पाडला पाहिजे म्हणून मायावी भुंग्याचं रूप धारण केलं. आणि ज्या मांडीवर परशुराम डोकं ठेवून झोपले होते ना, ती मांडीला डंख मारला. मांडीला डंख मारल्यावर कर्ण मांडी हलविल. कर्णानं मांडी हलवली, परशुरामाची झोप मोडेल आणि झोप मोडले तर परशुराम शाप देईल. शाप देईल आणि बिघडी होईल म्हणून. पण सांगतो तुम्हाला, भुंग्यानं डंख मारला पण तरी आपल्या गुरुची झोप मोडेल म्हणून कर्णानं मांडी हलवली, मांडी नाही हलवली. भुंगा उडून गेला. पुन्हा विचार केला, पुन्हा आला, पुन्हा मांडीला बी लागला, जास्त चावा घेतला, रक्तस्राव झाला, तरी कर्णानं मांडी नाही हलवली. एवढंच काय, भुंगा पुन्हा आला आणि मांडीला बी लागला. जोपर्यंत कर्ण मांडी हलवीत नाही तोपर्यंत आपण मांडी सोडायची. पूर्ण मांडी पोखर केली, पूर्ण मांडी पोखर गेले, रक्ताचा पाट व्हायला लागला, पण आपल्या गुरुची झोप मोडेल म्हणून कर्णानं मांडीने हलवली. शेवटी विचार केला, त्या भुंग्यानं मांडीच्या आतून गेला आणि ज्या ठिकाणी डोकं ठेवून परशुराम झोपले होते ना, मांडीच्या आतून जाऊन कानाला डंख मारला. कानाला डंख मारल्यावर खडबडून परशुराम जागे जातले. भुंग्याचं काम झालं, भुंगा मांडीतून निघाला, उडून गेला. पण परशुराम उभे राहिले, मांडी पोखरलेली बघितली, रक्ताचं पाट वाहताना बघितला आणि परशुरामानं तोंडात बोट घातलं आणि परशुरामानं कर्णाला विचारलं, बोल तू कोण आहे? बोल तू कोण आहे? तेव्हा कर्णानं सांगितलं, मी ब्राह्मण आहे. कारण परशुरामाने एक पण केला होता, मी क्षत्रियाला विद्या देणार. का केला होता तर ते कथा भरपूर मोठ्या आहे. क्षत्रियाला विद्या देणार कर्ण खोटं बोलला आणि परशुरामाने अंतर्ज्ञानानं किंवा अनुमान प्रमाणानं ओळखलं. काही गोष्टी अनुमान प्रमाणानं ओळखायच्या असतात, सांगू कधीतरी, पण ठीक आहे. अनुमान प्रमाणानं ओळखलं. मांडी पोखरेपर्यंत यानं मांडी हलवली नाही, एवढा रक्ताचा पाट व्हायला मांडी पूर्ण पोखर झाली. हे काम ब्राह्मणाचं नाहीच. याच्यावर तुमचं काय म्हणणे? ब्राह्मण असा उताविळून तडतड कधी बोलल? अरे एवढं वादळ झालं तरी नाही. म्हणजे ब्राह्मणाच सांगतो मी, पावसाचं म्हणतो पुढं जाऊ नका नाही का, ज्यांना दिनलंय त्यांना कळा ना. विठ्ठल विठ्ठल म्हटले हे अनखर आहे ना. ब्राह्मण जर आपल्या घरी एकादशी द्वादशी नवरात्र काही सांगायला आले, उमऱ्यामध्ये बाबा बेटकुळ असेल तर ते घरात पाऊल टाकतं. ते बेटकुळीला बिऊन घाबरून पळतं. म्हटले ते मांडी पोखरे बंदम धरणाने हे काम क्षत्रियाच आहे. हे काम कोणाचे? कबूल करावं लागलं, शाप दिला. पुढं कथाभाग मला नाही सांगायची, फक्त एकच मला सांगायचंय, आपल्या गुरुची झोप मोडेल म्हणून कर्णानं मांडी हलवली नाही, याला गुरुनिष्ठा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल किती असावी. पुराण बघा, अनेक उदाहरणं आहे. एक दोन असा धक्का लावतो बघ. धौम्य ऋषीला आरुणी नावाचा शिष्य होता. धौम्य ऋषीला उपमन्य नावाचा शिष्य होता. आरुणीला सांगितलं, आपल्या शेतामध्ये पाणी भर. पाटामध्ये पत्रा आडवा लावला. आपण चारीला पाणी पूर्वी काढायचो ना, ती खूप लढाया भानगडी, तसं त्यानं पत्रा आडवा लावला, चाऱ्याच्या पेंड्या टाकल्या, दांडानं पाणी काढलं. पण
चढावर पाणी असल्यामुळे जात नव्हतं, मध्ये फुटायचं. त्यांना दगड टाकला, चिखल टाकलं, तारलीचा फाळकं लावलं नाही का, घराचा पत्रा लागला, पण तरी ते पाणी जात नव्हतं. शेवटी आरुणी बाऱ्यामध्ये आडवा पडला, म्हणजे जिथं फुटत होतं ना तिथं झोपून राहिला. पण आपल्या गुरुच्या शेतात पाणीच नेलं, गुरुची आज्ञा. आपण गुरुला आडवं टाकलं असतं आणि त्याला सांगितलं मी आज घरी ड्रीप करेल नाही का, तुझी भूमिका कुठे आहे. याला गुरुनिष्ठा म्हणतात, याला गुरुची भक्ती म्हणतात. अरे उपमन्य नावाचा शिष्य होता, धौम्य ऋषीनं सांगितलं गावात जायचा, मधुकरी आणायचा, उपजीविका करायचा. गुरुने सांगितलं उपमन्या गावात गेला, मधुकरी आणली, मला द्यायचा. मधुकरी मागून आणायचा आणि उपमन्या धौम्य ऋषीला द्यायचा आणि परत स्वतःसाठी मागायला जायचा. उपमन्याला त्याने सांगितलं, म्हटले बाबा मधुकरी एकदाच मागायची, लोकांना डबल त्रास द्यायचा नाही, ती मला द्यायची. ठीक आहे, मागून आणायचं आणि गुरुला द्यायचं, याचं काय. मग काय करायचं माहिती आहे का उपमन्या, गाई घेऊन जायचं रानात आणि गाईचं दूध काढायचं आणि प्यायचं. गुरुजीला कळालं उपमन्या दूध पितोय. उपमन्या दूध यज्ञाला लागतं, तू ते उष्ट करतो, उष्ट दूध यज्ञाला चालत नाही, गाईचं दूध प्यायचं. मधुकरी आणायची, गुरुला द्यायची, गाई चारताना दूध सुद्धा प्यायचं नाही. मग काय करायचं उपमन्या आहे का, गाई चरत असताना गाईच्या बरोबर जी बारकाली वासरं असायची ना, ते गाई चरताना जर गाईला प्यायला लागले तर गाईच्या स्तनातून आणि वासराच्या तोंडातून एक स्त्राव बाहेर निघायचा. काय त्याला काय म्हणायचं, फेस. तो फेस उपमन्या काढायचा आणि प्राशन करायचं. गुरुजीला कळालं, सांगितलं उपमन्या फेस प्यायचा नाही, असा गुरु आपण करणार, आपण त्याचा फेस पाडू नाही का. फेस प्यायचा नाही म्हटले, त्यानं फेस पिणं बंद केलं. पोटाचं काय, उपमन्या गाई चारताना रुईचा चिक काढला आणि तो प्राशन करायचा. पण चिक काढता काढता एक दिवस डोळ्यात गेला, डोळ्यात उडाला, डोळ्यात उपमन्याची दृष्टी गेली. संध्याकाळी सूर्य अस्ताला गेला. सूर्य अस्ताला जाताना त्या गोरज मुहूर्तावर गाई परत निघाल्या आश्रमाकडे. परत चालताना गोरज मुहूर्त त्यालाच म्हणतात, गाई रस्त्यानं चालताना संध्याकाळची जी पांढरट माडी रस्त्यातून उडायची ना, फोपाट्याचा रस्ता ना पूर्वी होता ना, आठवतं सगळ्यांना, हा मधला रस्ता पाठ होता तुमचा नाही का. असं फोपाट्यातून चालताना संध्याकाळी गाई परत येताना सोनेरी किरणामध्ये जी रजकण चमकायचे ना, त्याला गोरज म्हणतात, गोरज. अशा वेळेस गाई परत निघाल्या. उपमन्याला दिसत नव्हतं, गाईच्या पाठीमागे चालायला का. चालता चालता एका विहिरीत उपमन्या पडला. गाई आल्या आश्रमामध्ये, गाई घेतल्या, पण गुरुजीने विचार केला उपमन्या आला नाही. उपमन्याचा शोध घेत घेत गुरुजी परत निघाला. आवाज दिला उपमन्या उपमन्या उपमन्या. एका विहिरीतून आवाज आला, गुरुजी मी विहिरीत पडलोय. धौम्य ऋषीने सांगितलं बाळा अश्विनी कुमाराचं स्मरण कर. त्यानं स्मरण केलं, कारण पूर्वीचे वैद्यराज डॉक्टर अश्विनी कुमार होते, बरोबर आहे. चला स्मरण केलं, प्रगट झाले. त्या अश्विनी कुमार एक फळ घेतलं आणि उपमन्याला दिलं, एवढं प्राशन कर तुला डोळे येतील. पण उपमन्यानं फळ प्राशन केलं नाही, म्हणजे खाल्लं नाही. का नाही, गुरुजींनी सांगितलं बा, त्या अश्विनी कुमारने सांगितलं खा ना तुला दृष्टी येईल. नाही म्हटले, मला मिळालेला प्रसाद, मला मिळालेली मधुकरी, मला मिळालेलं अन्न जे असेल, जे खायचं असेल ते मी कुणाला देतोय, माझ्या गुरुला देतोय. मी माझ्या गुरुला देणार आहे, मी प्राशन करणार नाही. म्हटले बाबा हे जर तू फळ खाल्लं तर तुला दृष्टी येईल. त्यानं सांगितलं माझ्या गुरुनं मला ज्ञानाचा 3रा डोळा दिलाय, मला ह्या डोळ्याची गरज नाही. शेवटी धौम्य ऋषीनं कृपा केली आणि त्याला दृष्टी दिली. याला गुरुनिष्ठा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल सत्य गुरु सेवा आहे, 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 सत्य गुरु सेवा आहे. तू का बंदी त्याचे पाय, तू का बंदी त्याचे पाया, गोपी चंद गुरुचा बोला,
गुरुचा बोला तुका वंदे त्याचे पाया तुका वंदे त्याचे पाया गोपीचंद्र गुरुचा बोला गोपीचंद्र गुरुचा बोला अरे सत्य गुरु सेवा हे तुका बंदी त्याचे पाय. आधी निष्ठा भरपूर उदाहरणं झाली. फक्त मला एक सांगायचंय की निळोबाने स्वतःच्या गुरुवर असलेली निष्ठा श्रद्धा प्रगट केली. पण गंमत अशी झाली निळोबाच्या जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ या सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण एक निष्ठा तुकोबरायावर निळोबरायाची श्रद्धा होती, प्रेम होतं, आस्था होती सदैव. पण एक दिवस तुकोबरायाने काय झालं माहिती आहे का, निळोबाला शब्द दिला होता. काही गोष्टी अनुग्रह देताना आपल्या भाषेमध्ये माळ घालताना एखादा घेऊन आला ना तर लगेच त्याला शक्यतो, माझं म्हणणं असं आहे, त्याला कधीच घालं जाऊ नका नाही का. त्याला थोडी वेटिंग करायला पाहिजे. त्यानंतर पुढच्या एकादशीला ये, पौर्णिमाला ये, रविवारी ये, थोडासा असा का. मग याची किती निष्ठा आहे. आला दर 2-3 वेळेस तर ठीक आहे, वैतागून जर गेला तर समजून घ्यायचं हा कधी बी थांबू शकतो. निळोबरायाला तुकोबरायाने सांगितलं, म्हटले तुला अनुग्रह देईल म्हटले असं बोलले. एवढी श्रद्धा होती, एवढी निष्ठा होत्या. तसा एक विचार केला, ते निळोबा हे ब्राह्मण कुळातील होते आणि तुकोबराय शूद्र कुळातील होते. जाती 4 आहे, ऐका बरं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाचं काम होतं वेद पठन करणं, क्षत्रियाचं काम होतं रक्षण करणं, वैश्याचं काम होतं व्यापार करणं, शूद्राचं काम होतं पडील ते करणं. आता कोणाची कामं कोणी करत होतं त्याच्यात काय मला बोलायचं नाही. पूर्वी जाती 4च होत्या. किती जाती होत्या बोला ना, किती जाती होत्या पूर्वी? 4. लक्ष द्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्याच्यानंतर 4 जातीच्या नंतर लोक सुधारली, प्रगती पथकावर गेली आणि 4 जातीच्या जाती वाढल्या आणि लोक म्हणायला लागले किती बल्लू ते 12. 4च्या किती झाल्या 12. नंतर म्हणायला लागले 18 पगड. 12च्या किती झाल्या 18. मध्ये 56 झाल्या. त्याच्यानंतर आता उंच हात करून म्हणता किती कुळी. कळतं तुम्हाला माझी भाषा नाही का. पण माझं म्हणणं आता असं आहे, आता किती कुळे, किती बलुते आणि किती पगड, आता जाती. विठ्ठल विठ्ठल. चला बरोच बोलता येईल याच्यावर, पण ठीक आहे. ब्राह्मण कुळातील निळोबराय आणि शूद्र कुळातील तुकोबराय. माझं असं म्हणणं आहे, शूद्रा कुळातील एखाद्या व्यक्तीचा उच्चतम कोटीतील व्यक्तीने अनुग्रह घेतला तर पूर्वीच्या काळामध्ये ही गोष्ट मला वाटतं यथायोग्य होती का नव्हती. बऱ्याच बिघडी होत्या. हे प्रकरण तुम्ही बऱ्याच जणांनी अनुभवले. मला काय त्याच्यात उलगडा नाही करायचा. फक्त एकच सांगतो, पण निळोबावरची जी तुकोबरायावरची निळोबाची जी श्रद्धा होती, जो भक्ती होती ना, ती इतरांना बोचत होती. किंवा अजून एक सांगतो तुम्हाला, रामेश्वर भट्ट सुद्धा तुकोबरायाचे अगोदरचे कट्टर शत्रू होते, विरोधक होते, वैरी होते. त्याचं कारणही असं होतं, तुकोबरायांनी श्रीमद भगवद्गीता मंत्रगीता म्हणून ज्या समाजामध्ये प्रचलित केली होती ना, त्यावेळेस मला वाटतं इतर ब्रह्मवृंदांनी एकत्र येऊन सांगितलं, तुझ्या त्या वेदवाणीला आळा घाल. का? पण तुकोबरायाने म्हणावा, मी माझ्या बळावर बोलतच नाही. का? आपुलिया बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा. ही वाचा माझी नाही, आपुलिया बळे नाही मी बोलत, मी माझ्या बळावर बोलत नाही, ही वाचा त्याचीच आहे असं म्हणत होते. शेवटी सगळ्यांनी एक विचार केला, तुकोबरायाला भरपूर प्रयत्न केले, सांगून पाहिलं, मारून पाहिलं, बोलून पाहिलं, शिव्या देऊन पाहिलं. शेवटी त्याच्यावर खटला चढवा म्हटले, केस टाकली आणि ते केस न्यायदानाचं काम मला वाटतं ह्या रामेश्वर भट्टांकडे होतं. बरोबर आहे ना. शेवटी त्यांनी निर्णय दिला, म्हटले केलेलं वाङ्मय इंद्राणीच्या डोहात बुडून टाकलं. पण नागनाथावर श्रद्धा असणाऱ्या एका अनगडशा अवलिया फकीर मुसलमानाच्या विहिरीवर जाऊन स्नान केलं, त्याच्या अंगाचा दाह झाला. पुढे कथा सगळ्यांना माहिती. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, पुन्हा शरणांगती करावी लागली आणि शरणांगती केल्यानंतर
ज्या तुकोबऱ्याचा अनुग्रह झाले, शिष्य झाले, दासत्व पत्करलाय, इतर बरं मरुंदाला ते बोचत होता, त्या जाब विचारण्यासाठी सगळेजण ज्यावेळेस रामेश्वर भट्टाकडे आले ना, म्हटले का रे अगोदर विरोधात होता, आता जाऊन मिळाला, आपल्या भाषेत फुटला. ते प्रसंग जवळच आहे. तुला योग्य वाटतं का, शोभतं का, शूद्र कुळातील एका तुक्याचा अनुग्रह घेण्याचा प्रयत्न केला. त्यास रामेश्वर भट्टाने सांगितलं, म्हणजे आमच्या तुकोबऱ्यामध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये अजिबात तीळ मात्र बदल नाही. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ जेने केला अरे म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नो हे दुजा. कथा बघा, अभंग सगळ्यांना माहिती. म्हटले तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, साधं सुद्धा व्यक्तिमत्व म्हणे. म्हटले म्हणजे अगोदर शत्रू होते, विरोधक होते, वैरी होते, पण नंतर त्याने दासत्व पत्करलं होतं. हे सुद्धा ब्राह्मण कुळातीलच होते. तसे निळोबा सुद्धा ब्राह्मण कुळातीलच होते. पण गंमत अशी झाली, पूर्वीच्या काळामध्ये कुलकर्णी घराणे असल्यामुळं त्या पिंपळनेरचं दिवाणकी करण्याचं काम या निळोबाकडं होतं. निळोबाकडं होतं. आणि एक वेळेस काय झालं माहिती का, एक दिवाण आले आणि हा बाबा जरा घरी होते, कामात अडकले होते, यायला जरा वेळ लागला. सगळ्या लोकांनी सांगितलं निळोबा येत नाही, याचा अर्थ यानं काहीतरी अफरातफर केली असेल म्हणून लवकर येत नाही. कथा बघलंय लांबावता येईल, पण चला ठीक आहे. शेवटी काहीतरी आरोप केला. निळोबानं काय केलं माहिती का, आले दिवाणाच्या समोर सगळं वह्या दप्तर ठेवलं आणि त्या पदाचा, त्या नोकरीचा त्याग केला. पत्नीला बरोबर घेतलं. निळोबराय दरमजल करत 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 पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, वस्त्र परिधान केले, पुंडकलिचका घाटानं वरती चढले, भगवान पंढरीशी परमात्म्याचं दर्शन घेतलं. आणि बरोबर पत्नी बरोबर होती. आणि पत्नीने सुद्धा पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. पतीच्या सुखदुःखामध्ये पत्नीनं सामील झालं पाहिजे. माझी सोपी भाषा आहे, पतीच्या पावलावर पाऊल ठेवून पत्नीनं चाललं पाहिजे का पायावर पाय देऊन चाललं पाहिजे? बोलणं नाही कळायचं माझं, घरी गेल्यावर विचार करा. पावलावर पाऊल ठेवून पत्नी पाठीमागं निघाली. चालता चालता पंढरपूरवरून तुकोबऱ्यावर निष्ठा असल्यामुळं देहूला आले. पण त्यांचे चिरंजीव नारायण महाराज भेटले. नारायण महाराज भेटल्यानंतर हात जोडले, विनंती केली. आणि निळोबाने नारायणाला विचारलं, म्हटले अरे नारायणा, म्हटले तुमचे वडील आमचे सद्गुरू कुठं आहे? तोपर्यंत तुकोबराय सदेव वैकुंठाला निघून गेले होते. कसे गेले का, कथा भरपूर मोठे आहे. सदैव वैकुंठाला निघून गेले. पण निळोबाने सांगितलं, अरे मला शब्द दिला होता का तुला अनुग्रह दिल्याशिवाय मी जाणार नाही. मग मला अनुग्रह न देता गेलेच कसे असा प्रश्न केल्यावर नारायणानं सांगितलं, म्हटले महाराज घाबरू नका, काळजी करू नका. ज्याच्यावर श्रद्धा असेल, ज्याच्यावर विश्वास असेल, ज्याच्यावर प्रेम असेल, त्याच्यासाठी आमचे वडील वरून खाली येतात. लोक खालून वर जातात का वरून खाली येतात? चांगली उंचीहून पडतात, तो भाग जाऊ द्या. पण घाबरू नका असं म्हटल्यावर निळोबाने लगेच काय केलं माहिती का, अन्न पाणी त्यागलं. इंद्राणी एका शिळावर बसले आणि नामस्मरणाला सुरुवात केली. रामकृष्णारी देवाच्या भजनाला सुरुवात केली. अन्न पाणी त्यागलं, निळोबाने भजन सुरू केलं. रामकृष्ण हरी. लई बोलण्यापेक्षा 1 2 3 4 5 8 10 12 16 18 गणित येत नाही मला, 18 दिवस झाले. शेवटी काय झालं माहिती का, देवाला निळोबानं शिव्या दिल्या. अरे मेलेला मड्याजवळ जर एवढे दिवस रडलो असतो, 17-18 दिवस, तर कदाचित मड सुद्धा उठून बसला असता. पण माझी दया काही तुला येत नाही, माझी दया तुला येत नाही म्हटल्यानंतर
19, 20, 21 दिवस झाले रामकृष्णारी नामाचा जप चालू होता. शेवटी देवाला दया आली आणि देव वरून खाली आले. देव वरून खाली आले आणि काय झालं माहिती का, निळोबाचे डोळे बंद होते. निळोबा भजन करत होते, अन्न पाणी त्यागलं होतं. डोळे बंद केलेल्या निळोबाच्या समोर देव येऊन उभे राहिले आणि देवानं सांगितलं, निळोबा मी आलोय. निळोबानं डोळे नाही उघडले. मी आलोय याचा अर्थ माझे तुकोबा नाही, कारण मीपणा संतांमध्ये नाही. मीपणा संतांमध्ये नाही, अहंकार संतांमध्ये नाही. मी आलोय. त्यावेळेस निळोबाने डोळे न उघडता विचारलं, म्हटले अरे नेमकं तू कोण? देवानं सांगितलं, अरे अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक मालक नायक भगवान पंढरीशी परमात्मा मी. देव आहे देव. मी विचारतो तुम्हाला, आपण रात्रंदिवस भजन कशासाठी करतो? बोला ना, कशासाठी करतो? देव मिळावं, देव भेटावं, देव पाहावं. स्वप्नात तरी एखाद्या दिवशी त्यानं काहीच येतो याच्यात अंगात, मला त्यात नाही बोलायचं, पण ठीक आहे. भेटावं, मिळावं, पाहावं असं प्रत्येकाला वाटतं. इथं निळोबाकडे देव आले होते, ध्यानात ठेवा. पण निळोबानं डोळे नाही उघडले, अजिबात डोळे नाही उघडले. निळोबानं तसंच स्मितास्य केलं आणि सांगितलं, देवा अरे तुला इथं बोलवलं कोणी? अभंगाचं पहिलं बोलविले कोणी? बोलाविले कोणी? बोलाविले बोलाविले को तुझ लगी ते बोलाविले कोणी? प्रार्थना वाचून आला शिका. ते बोलाविले कोणी? प्रार्थना वाचून आला शिका. प्रल्हाद कैवारे दैत्यासी दंडाय. प्रल्हाद कैवारे दैत्यासी दंडाय. प्रल्हाद कैवारे दैत्यासी दंडाय. प्रल्हाद कैवारे दैत्यासी दंडाय. लागी येथे बोलाविले कोणी? प्रार्थना वाचून आला शिका. प्रार्थना वाचून आला शिका. लागी येथे बोलाविले कोणी? प्रार्थना वाचून आला शिका. प्रार्थना वाचून आला शिका. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निळोबराय सांगतात देवाला, देवा अरे तुझ लागी येथे किंवा येथे तुझ लागी बोलविले कोणी? देवा तुला इथं बोलवलं कोणी? कोणी प्रश्न केलाय? कोणी केलाय? निळोबाने. कुणाला केलाय? देवाला. काय म्हटले? देवा तुला इथं बोलवलं कोणी? आणि रात्रंदिवस आपण कुणाच्या नावानं ओरडतोय? देवाचं भजन कुणाच्या नावानं करतोय? तरी देव यायला तयार नाही. येणार बी अशी 100% गॅरंटी पाहिजे आपल्याला सुद्धा, नाही का? पण ठीक आहे, सांगितलं देवा तुला इथं बोलवलं कोणी? आता विचारतो मी, निळोबा भजन कुणाचं करत होते? देवाचं. आलं कोण होतं? देव. तरी निळोबा म्हणतात तुला इथं बोलवलं. एखाद्याला भांडण मिटवायला बोलवावा आणि ते आपल्या बाजूनं बोलवलं असं वाटावा, पण त्यानं दुसरीच्या बाजू घेतली तर माणसं म्हणतात अय, मला एवढं बारीक नाही माहिती. माणसं म्हणतात ना तुला इथं बोलवलं. अरे देव आले, देवाचं नाव घेत होता, भजन देवाचं करत होता, पण तरी तुला इथं बोलवलं कोणी?
प्रार्थिल्या वाचून आलासी का. प्रार्थिल्या वाचून म्हणजे प्रार्थना केल्या वाचून, विनंती केल्या वाचून आणि बोलवल्याशिवाय तू आला का. अरे काही ठिकाणं असं आहे म्हटले बोलवलं तर गेलं पाहिजे, काही ठिकाणं अशी आहे बोलवलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणं असं आहे बोलवलं नाही तरी गेलं पाहिजे. आहे का. बोलवलंच पाहिजे आणि मगच गेलं पाहिजे. कुठं. हळदीला, कुंकवाला, बारशाला, लग्नाला, जागरणाला, सुपारीला, मेहंदीला, हळदीला, वरातीला. बोलणं कळतं ना माझं. बोलवलं तरच गेलं पाहिजे. नाही नाही त्याच्या ध्यानात नाही पत्रिका द्यायचं, लय आमचा जुना संबंध आहे त्याच्या ध्यानात नाही, तुला जाणून बुजून पत्रिका देईल नाही. मागच्या लग्नात तो लई राडा करेल नाही का. पण ठीक आहे. अरे कुठं गेलं नाही पाहिजे, बोलवलं तरी जाऊ नये. अरे बोलवलं नाही तरी गेलं पाहिजे. कुठं. जिथं नामचिंतन असेल, जिथं भजन असेल, जिथं कीर्तन असेल, मला वाटतं तिथं नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तसं जन अपवादास आहे. बघा बघा, गुरुच्या घरी, मित्राच्या घरी, पित्याच्या घरी न बोलावता गेलं पाहिजे बाबा. बरोबर आहे ना. गुरुच्या घरी, मित्राच्या घरी, पित्याच्या घरी न बोलावता गेलं पाहिजे. पण पुराणामध्ये या दृष्टांताला मला वाटतं सती माता अपवाद आहे. सती भगवती अपवाद आहे. बापाच्या घरी न बोलावता गेली होती. आता का गेली होती माहिती आहे का. त्याचं फक्त एक कारण सांगता, असं जवळून जातो. फक्त सगळ्यांना माहिती आहे, दक्ष राजानं यज्ञ केला, मोठा यज्ञ केला, सगळ्यांना बोलवलं, पण भगवान शंकराला काही निमंत्रण दिलं. त्याचं कारणही तसंच होतं की या भगवान शंकर देवाच्या चिंतनात होता. म्हणून एकदा दक्ष राजा सभेत आल्यानंतर जेव्हा ते दक्ष राजा प्रजापती झाला होता ना, ते पद मिळालं होता, तेव्हा सगळे उठून उभे राहिले होते. पण भगवान शंकर काही उठून उभे राहिले. भगवान शंकर सगळ्यांना देखत आपला अपमान झाला. डोक्यात बसला भगवान शंकर, याचा एक दिवस तरी वाचपा काढील म्हटले. मग दक्ष राजानं मोठा यज्ञ केला. आता का केला त्याची कारण नाही सांगायची मला, पण भगवान शंकरांनी निमंत्रण नव्हतं दिलं. जावायचा अपमान करायचा, वचपा काढायचा. खरी तेव्हापासून सासऱ्या जावायचे लागेले दोंड्याच्या महिन्यात नाही का. ते बरोबर करतं. पण गंमत अशी झाली, सगळ्या देवाला निमंत्रण दिलं, पण सगळे देव त्या दक्ष राजाच्या घरी जाताना काय करायचे माहिती आहे का, कैलास पर्वतावरून जात होते. म्हणजे इकडून जायचे. कारण आपल्याला लई खोडी. काय खोडी नाही ते का बाबा. आपल्याकडे जर एखाद्याचं शेजारचं जर भांडण व्हायला असेल ना, आपलं चांगली भाऊबंदकी दुश्मनकी जर असेल, त्याच्या घरी जर सुपारी श्राद्ध काही जर कार्यक्रम असेल आणि आपल्याला माहिती हा काही त्याला बोलावणार नाही, पण माणसं गाडी लावायला त्याच्या घरी जात्या. तुम्हाला किती कळालंय मला माहित नाही. आणि मग त्याला जरा चालायचं नाही का, ते देवापासूनच परंपरा आहे. आता या सगळ्यांना माहिती होतं भगवान सगळ्यांना निमंत्रण देईल नाही, पण तरी सगळे कुठून जायचे माहिती का, कैलास पर्वतावर तिकडून गेले. हे सती मातेनं बघितलं विमानं कुठं चालली बा, पण भगवान शंकर त्यावर ध्यानस्थ डोळे बंद करून बसले होते. का माहिती आहे का, सती माता भगवान शंकराच्या विरोधात गेली होती. का गेली होती, हिने प्रभू रामचंद्राची परीक्षा घेतली होती. ही आणि शास्त्र असं सांगतं, ज्या दिवशी पत्नी पतीच्या विरोधात जाईल, शब्द पुन्हा ऐका, ज्या दिवशी पत्नी पतीच्या विरोधात जाईल त्या दिवशी पतीनं पत्नीचा त्याग करावा. नाही कळालं परत सांगतो, पत्नी ज्या दिवशी पतीच्या विरोधात जाईल त्या दिवशी ओरिजिनल पतीनं म्हणजे पत्नीचा त्याग करावा. पण शास्त्र तुम्ही न पाहावा, आपला दररोज विरोध आहे, नवीन कुठून आणावा. विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भाग सोडा म्हणून हा बाबा ध्यानस्थ बसले होते. आकाश मार्गाने विमानात चालली, पण बऱ्याच वेळाना शुद्धीवर म्हणजे ती समाधी उत्थान झाल्यावर सतीने विचारलं, म्हटले का हो विमानं कुठं चालली, म्हटले तुझ्या बापाच्या घरी. म्हटले का बरं, मोठा यज्ञ. म्हटले मग माझ्या बापाच्या घरी यज्ञ कार्यक्रम आहे, मला निमंत्रण नाही, असं होणार नाही. फोन आला असेल म्हटले, पण तुम्ही मला सांगितलं नाही. भगवान शंकर सांगितलं, खरं सांगतो आपल्याला फोन केला नाही, निरोप दिला नाही, आमंत्रण नाही, जायचं नाही. पण सतीला कुठं पटतं, तिनं सांगितलं मला माहिती आहे तुमचा स्वभाव, मी जसे आले तसं पाहते, कधी कोणाचा फोन आला तर तुम्ही देतच नाही. शेवटी सतीला राग आला,
ती लासलगावला विंचूरला गेली, तंबाट्याचे भाव बरा होते तेव्हा तिनं हँडसेट आणला. तेव्हापासून भगवान शंकरा एक आहे सत्य क एक आहे. कळालं त्यांना. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. मग कार्तिक स्वामीनं पाहिलं, गणपतीनं पाहिलं, यांचं काय बा मग आपण का मागं थांबा द्या. त्यांनी एक एक घेतला आणि त्याच्यामुळे सगळं बिघड जाऊ द्या. हा मग आयफोन घेतला. विठ्ठल विठ्ठल. पण ठीक आहे सगळे तिकडे झाले, पण सतीने विचार केला नाही माझ्या बापाच्या घरी आमंत्रण नाही, असं होणार नाही. शास्त्र असं सांगतं का पित्याच्या घरी न बोलावता गेलं पाहिजे. म्हणून भगवान शंकर म्हणत होते जाऊ नको, आमंत्रण नाही, अवमान होईल, अपमान होईल, जाऊ नको. तिनं सांगितलं जमणार नाही, मी जाणार म्हणजे जाणार. शेवटी सतीनं पिशवी भरली, बॅग भरली आणि भगवान शंकराच्या विरोधात गेली आणि सती दक्ष राजाच्या घरी गेलीच. भगवान शंकर नाही म्हटले तरी सती दक्ष राजाच्या घरी गेलीच. तेव्हापासून भगवान शंकर नाही म्हणले तरी सती दक्षाच्या घरी आजही जातीच. मी भगवान शंकराचं सांगतो बरं, मला बाकीचं माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. गेले तर तिथं सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. पण या दक्ष राजानं सांगितलं जावं येणार नाही मानी, पण मुलगी आल्याशिवाय राहणार नाही. तिला कोणी डिमांड देऊ नका, कोणी मान देऊ नका. ठीक आहे, पण कुणी नाही बोलला. पण आई बोलली होती. कथा लांबेल माझी आता. ठीक आहे, पण सगळ्या बहिणी होत्या ना, त्या ज्या चंद्राला 27 दिल्या होत्या त्या सगळ्या यज्ञाला येईल होत्या. ते त्यातली पहिली रोहिणी दरवाजावर उभी होती आणि सतीकडे बघितलं आणि अपमान केला तिचा. कसा केला माहिती आहे का? म्हटले का ग ताई आली का? म्हटले आली ना, पण तेवढ्यावर थांबावा ना. फक्त म्हटले दाजी नाही आले. दाजी कोण? म्हणजे माझी गावठी भाषा सांगतो, गावठी भाषा. दाजी नाही आले. म्हटले नाही आले. मग गप राहावा ना. पण ती काय म्हटली माहिती आहे का? ते दाजीच्या डोक्यावरचं पाणी पडायचं थांबतं का पडतच का म्हटले. अजून नवऱ्याचा अपमान केला. सतीने खाली मान घातली, पुढे गेली. दुसरी भेटली, ताई आली का? आली ना. दाजीनं म्हटले 3 पीस शिवले का उघडे नागडे चिंता. दुसरा अपमान. तिसरीने विचारलं स्नो पावडर लावतात का? मेलेल्या माणसाची राखच लावता. चौथीने विचारलं काही लॉकेट बिकेट केलं का? मेलेलं सरपच गळ्यात अटकी द्या. असं लई बरंच काही बोलली. पण एक सांगून जातो तुम्हाला, ओरिजिनल पत्नीचं लक्षण सांगतो तुम्हाला. ओरिजिनल पत्नीचं लक्षण, ज्या ठिकाणी आपल्या पतीची निंदा होत असेल, ज्या ठिकाणी आपल्या पतीची निंदा होत असेल त्या ठिकाणी ओरिजिनल पत्नीनं लगेच त्या ठिकाणाचा, त्या सभेचा, त्या जागेचा त्याग करावा, निघून जावा. लगेच निघून जावा. ओरिजिनल पत्नीचं लक्षण अजून सांगतो तुम्हाला, आपल्या पतीची निंदा करू नये आणि परपुरुषाची स्तुती करू नये. पण आपली एवढी हुशार आहे, बोलता बोलता म्हणते त्यांना कळत नाही, त्यांना अक्कल नाही, त्यांना डोकं नाही, त्यांना समजत नाही. ओग मी म्हणून राहिले, माझ्या जागी दुसरी असती. तुम्ही ऐकलंय घरी नाही का? मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरी लाजत असाल बोलायला, खरं सांगतो देवीच्या मंदिरात तुझ्यापेक्षा चांगली राहिली असती. म्हणून कळालं किती हे मला माहित नाही. हे सगळ्या स्त्रिया म्हणतात माझ्या जागी दुसरी असती तर, माझ्या जागी दुसरी असती तर. मला हा लई दिवसाचा प्रश्न पडेल, मग राहिली कोणती असती? विठ्ठल विठ्ठल. जाऊ दे, विषय लांबतो माझा. मला फक्त एवढंच सांगायचंय, शेवटी अवमान झाला आणि सती मातेनं दक्ष राजाच्या यज्ञामध्ये स्वतः काय दिली? आहुती दिली. तेच नंतर पुढं मला वाटतं ते भगवान शंकर आले, तांडव नृत्य केलं, या सती मातेचं शिर हातावर घेतलं. त्याचे 52 ठिकाणी जिथे पडले त्याची ती शक्तिपीठं तयार झाली. ती तांडव. मला एकच सांगायचं की प्रार्थिल्या वाचोनी ही सती माता अपवादे म्हटले. निळोबानं सांगितलं देवा अरे तुला इथं बोलवलं कोणी? बरोबर आहे, बोलवलं कोणी? प्रार्थिल्या वाचोनी आलास का? तू इथं आला का? अरे न प्रार्थना करता तू आला का? एवढ्यावर निळोबा थांबला नाही. म्हटले अरे न बोलला होता तू एका ठिकाणी गेला होता. म्हटले कुठं? अरे प्रल्हादावर संकट पडला, त्याचं कैवार घेण्यासाठी तू खांबातून प्रगट झाला. अभंगाचं दुसरं चरण. प्रल्हाद कैवारी दैत्यासी दंडाया, प्रल्हाद कैवारे दैत्यासी दंडाया, प्रल्हाद
दंडाया प्रल्हादा कैवारे दैत्यासी दंडाया देवराया प्रगटो प्रगटो देवराया प्रगटो प्रगटो प्रल्हादा निळोबराय सांगतात, अरे देवा, म्हटले काय, प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवरा ह्या प्रगटुनिया. अरे प्रल्हादावर संकट आलं तेव्हा तू खांबातून प्रगट झाला. ही गोष्ट मान्य आहे मला, मी नाही म्हणत नाही ना. कारण प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी तू खांबातून प्रगट झाला आणि प्रल्हादाचा कैवार घेतला. प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया. हिरण्यकश्यपूला सगळ्यांना इतिहास माहिती आहे आणि त्यानं वरदान मागितलं तर मरण नको, स्त्रीकून पुरुषाकून पशुकून पक्षाकून शस्त्राने अस्त्राने वर खाली घरात बाहेर 12 महिन्यात दिवसा रात्री सगुण निर्गुण याच्याकडून नको म्हटले. इथपर्यंत मान्य. पण देव एवढा हुशार आहे, एवढा डोकेबाज आहे का देवानं असं डोकं वापरलं. इथून खाली नर होता आणि इथून वर सिंह होता. त्याचं नाव नरसिंह अवतार धारण केला, मान्य. पण हिरण्यकश्यपूला मुलं होती लाद, आल्हाद, उल्हाद, प्रल्हाद. काही ठिकाणी थोडी कानामात्रात बदलही आहे. पण अशी जी 4 मुलं होती सगळ्यात प्रल्हाद लहान होता. हिरण्यकश्यपाचं ब्रीद वाक्य होता, देवाचं नाव घेऊ द्यायचं नाही. आणि हिरण्यकश्यप देवाचं नाव घेऊ देत नव्हता. आणि त्याचं मुलगं, त्याचा पोरगा प्रल्हाद देवाचं नाव घेतल्याशिवाय राहत नव्हता. आणि बऱ्याच घरामध्ये असं घडतं. काय, काही घरात असं घडतं, बाप देवाचं नाव घेत नाही आणि पोरग घेतल्याशिवाय राहत नाही. काही घरामध्ये बाप देवाचं नाव घेतो आणि पोरग देवाचं नाव घेत नाही. काही घरामध्ये दोघंही देवाचं नामस्मरण घेतात आणि काही घरामध्ये दोघांच्या मध्ये फक्त टेबल राहतो. ते एवढं बारीक मला नाही माहिती. आपण म्हणतो ना बाप सवयी आणि कुंभार तासा. हे मनी पाठ आहे तुमच्या, घडतं असं कधी कधी. सोपं सांगू का, याच्यात थोडंसं अवांतर आहे पण तरी सांगतो, ऐका. कश्यप आणि दिती चांगली होती. इकडे लक्ष द्या, पाऊस वाढण्याची शक्यता आहे. माझ्याकडे पहा, वाहून नको जायला कोणी. कश्यप आणि दिती चांगले होते पण त्यांची मुलं हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू कशी होती, वाईट होती. बरोबर आहे ना. म्हणजे आईबाप चांगले होते पण मुलं नास्तिक निघाले. हिरण्यकश्यपू नास्तिक होता पण त्याचा मुलगा प्रल्हाद. बरं, चांगल्याच्या पोटी जर चांगलं निघालं ना तर माणसं म्हणतात अरे चांगल्याच्या पोटी चांगलं निघणारच आहे. वाईटाच्या पोटी वाईट निघालं माणसं म्हणतात जैशी करणी वैशी भरणी. इथपर्यंत ठीक आहे. पण जर चांगल्याच्या पोटी वाईट निघालं माणसं म्हणतात हिऱ्याच्या पोटी गारगुटी निघाली. आणि जर वाईटाच्या पोटी चांगलं निघालं माणसं म्हणतात कोळशाच्या खाणीत. मनी पाटे म्हणून म्हटलो मी तुमच्या. एक कोळशाच्या खाणी हिरा कस काय निघतो सांगू का तुम्हाला. काही पांडू महाराज आंब्याचे झाडं चांगलं राहतात, चांगला हापूस आंबा राहतो, अर्धा किलोचा एक लागतो. पण आंब्याच्या एखाद्या फांटीवर अशी एक गाठ येते आणि त्याला एक वेगळीच फांटी निघते. त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, काय हा मांडूळ. त्याला माझ्या भाषेत बांडगुळ म्हणतात नाही का. हे पटकन कळतं असं. कृष्णाच्या कुळामध्ये सुद्धा एक निघालं होतं, जांबवंतीचा मुलगा सांब. त्यानं कुळाचा नाश केला होता. विठ्ठल विठ्ठल मला वाटतं अहिल्याबाई बिचारी इंद्रानं केला होता. यानं इंद्राने ऋषीपतीच्या अंगाला स्पर्श केला. त्याचा मुलगा जयंत त्यानं देवपत्नी सीतेच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. बघून घ्या, म्हणजे बापही तसा आणि मुलगाही तसा. इथं कश्यप आणि दिती चांगले होते
मुलं वाईट निघाली, हिरण्यकश्यप वाईट होता, प्रल्हाद सात्विक निघाला. आणि काही काही ठिकाणी मला वाटतं विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता सात्विक होते आणि तिन्ही देव जैसे, नाही का, मुलंही सात्विक निघाली. विठ्ठल 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 विठ्ठल. एक प्रमाणे बघा ना, बीज त्याचा क्षीण त्याची फळ. जसं बियाणं, सोपी भाषा, जसं बियाणं तसं काय असतं, झाड असतं, बरोबर आहे ना. जसं बियाणं तसं झाड असतं, जसं झाड असतं मला वाटतं तसं इकडे बघा, जसं झाड तसं फळ. नाही कळालं, पुन्हा सांगतो, जसं बियाणं तसं झाड आणि जसं झाड तसं फळ. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे ना. मी नाही म्हणत नाही, याला विरोध करत नाही, पण हल्लीच्या काळामध्ये बरीच लोक आता झाड वेगळं घेतात आणि वरचं फळ वेगळं घेतात. त्याला काय म्हणतात? कलम. कलम. आता बऱ्याच जणांनी केली, नाही का, फुटायला लागले, काहीचे फुटले. मला काही त्याच्यात म्हणायचं नाही, पण ठीक आहे, तुम्ही किती ग्राफ्टिंग करा, किती काड्या जोडा, खोडातला आनुवंशिकपणा हा कधीच जात नाही. तुम्हाला किती कळालं हे मला माहिती नाही, तुम्ही किती कलम करा, पण मला वाटतं त्याच्यातले गुण त्याच्यात उतरताच. मुलगं मूर्ख निघलं, बापाचा दोष असतो. उन्मत निघलं, आईचा दोष असतो. कंजूस निघालं, वंशाची परंपरा राहते. मुलगं दारिद्र्य निघालं, कर्माचा दोष असतो. सविस्तर भेटा, बारीक सांगतो, विषय सोडा. मला एवढंच एक सांगायचं आहे की हिरण्यकश्यपू वाईट होता, नास्तिक होता, पण तरी त्यानं आपल्या मुलाला आपलंच ज्ञान यावं, मिळावं म्हणून षंडानी अमर्क नावाचे 2 असुर ठेवले होते. हे वाईट शिकवायला ठेवले ते. त्यांच्या कथाही लई मोठ्या आहे, जाऊ द्या, पण त्यांना देव मान्य होता आणि याला मान्य नव्हता. त्याही कथा लई लांबेल, पण मला एवढंच एक सांगायचंय. निळोबानं देवाला सांगितलं, म्हटले बाबा, अरे पाऊस चालू झाला, पण प्रल्हादावर संकट आलं तेव्हा तू आला होता, ही गोष्ट मान्य आहे मला. पिकं पाण्या वाचून चालले होते तेव्हा तू आला होता, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे, आम्ही नाही म्हणत नाही, पण आता गरज नाही, तरी तुला इथं बोलवलं कोणी? कोण? पावसाला म्हणतो बरं, काही गरज नसताना काय येऊ राहिला? प्रार्थीला वाचवणी आला असे का? अरे जेव्हा गरज होती तेव्हा येत नाही, आणि जेव्हा गरज नाही तिथं आल्याशिवाय राहत नाही. मी तुला बोलवलं नाही. म्हटले प्रल्हादावर संकट आला, तिथं जाणं गरजेचं होतं, तेव्हा तू खांबातून प्रकट झाला, मान्य. कारण हिरण्यकश्यपाला मांडीवर, हिरण्यकश्यप प्रल्हादाला मांडीवर बसवलं, डोक्यावरून हात फिरवला आणि काय शिकवलं विचारला. त्या प्रल्हादानं न विधा भक्ती सांगितली. राग आला त्याला आणि मारायचा प्रयत्न केला. हिरण्यकश्यपने प्रल्हादाला मारण्यासाठी लई प्रयोग केले होते. हातीच्या पायाखाली तुडवलं, उकळत्या तेलात टाकलं, मला वाटतं कड्यावून ढकलून दिलं, स्वतःच्या बहिणीच्या मांडीवर दिला होता. उताशिनी आपण जिला म्हणतो ना, ही बहीण होती, मांडीवर दिसला. त्या उताशिनीच्या मांडीवर दिल्यावर लाकडं, गौऱ्या, गोधड्या टाकून ढीग तयार केला आणि ती पेटून दिली होती. त्याला आपण शिमगा म्हणतो ना, हे पेटून दिली होती. आणि सगळे पाठीमागून बोंबा मारायला लागले. का? हे प्रल्हाद जर त्याचा रडण्याचा बोंबा मारायचा आवाज आला ना, हा कुणाला येऊ नये म्हणून त्या होळीभोवती गरका मारताना काय करता, आजही बोंबा मारता. आणि कारण तिला वरदान होतं, अग्नी तिला जाळत नव्हता. पण झालंय असं, ज्याला जाळायचं होतं तो नाही जळाला, आणि जिला नव्हतं जाळायचं ती जळाली. आणि प्रल्हाद तसाच राहिला, तसाच राहिला. म्हणून प्रल्हादाची दुसऱ्या दिवशी उताशनी पौर्णिमा झाल्यावर, शिमगा झाल्यावर दुसरा दिवस येतो, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? धुलिवंदन. कॅलेंडर बघा, त्याला दुलवड म्हणतात. हे आपल्या सगळ्यांना माहिती. एकदा वैजापूरच्या खालती निघालो तर बरीच बिघड्या ते रंग फेकतात ना, त्याला ते वीर नाचवणं म्हणतात. ती खोबऱ्याची वाटी, मुलाचं मेकअप करायचा, हातामध्ये काहीतरी द्यायचं, मग एक जण ढोल वाजवायचा, आणि गावामध्ये 5-25 ती मुलं. ते पूर्वी आमच्या काळातलं होतं, तुम्हाला नाही सांगता यायचं ते, जाऊ द्या. हा, काय नाचणं म्हणायचं त्याला. आता राहिलंय का? राहिलंय का? नाही. तुम्ही पाहिलंय, मग आता का बरं नाही काढती? जाऊ द्या, आता म्हातारीच नाचायला लागले तशी, त्याच्यामुळं नाही बोलायचं मला. ठीक आहे, ती पद्धत आजही. मग तो ज्याला जाळायचं होतं म्हटलं, मग विचार केला, तेव्हा यानं विचार केला, का रे तू ज्या देवाचं भजन करतो तो देव कसा आहे? म्हटलं तो श्यामलांगी, चतुर्भुज, असं बरंच काही त्या देवाचं वर्णन केलं. म्हटलं अरे तुझा देव आहे तरी कुठे? त्याच प्रल्हादानं सांगितलं, माझा देव नाही तरी कुठे, नाही तरी कुठे. म्हटलं कुठं? सगळीकडे विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, देव नाही अशी जागा नाही. शेवटी प्रश्न केला, खांबात. म्हटले आहे ना. शेवटी याला राग आला आणि हिरण्यकश्यपूने काय केलं माहितीये का? खांबावर लात मारली. कुठं मारली? खांबावर लात मारली.
आणि मला वाटतं तो खांबातून काय झाला, दुर्जनानं त्या खांबावर लात मारली, खांबातून प्रगट झाला की प्रमाण त्याला बघा, खांबावरी लाथ मारिली दुर्जने संबी देवराया संबी नारायण प्रगटने खांबावरी लाथ मारिली दुर्जना सरसी उडी घालून या स्तंभ फोडी या म्हटलं, खांबातून प्रगट झाला, लात मारली, बरोबर आहे, तिथे जाणं गरजेचं होतं, कारण तो तुझा भक्त होता, तुझं नामस्मरण करणं गरजेचं होतं, त्याचा सांभाळ करणं तुझं काम होतं. त्या मांडीवर हिरण्यकश्यपूला धरलं, फाडलं, त्याच मांडीवर प्रल्हादाला बसून तो सांभाळ केला. अरे इथपर्यंत ही गोष्ट मान्य, मला स्तंभी देवरा ह्या प्रगटून खांबातून प्रगट झाला. पण बाबा अरे तसं संकट माझ्यावर नाही ना आलं. अभंगाचं 3रं चरण, तैसा परी मजला नाही बा संकट, 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 का फुकट श्रम केला तरी का फुकट श्रम केला, प्रल्हाद कैवारे दैत्यासी दंडाया, प्रल्हाद कैवारे दैत्यासी दंडाया, तरी का फुकट श्रम केला तरी का फुकट श्रम केला, प्रल्हाद कैवारे दैत्यासी दंडाया, प्रल्हाद कैवारे दैत्यासी दंडाया. अरे तैशा परी मजला नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला. तसं संकट म्हटले देवा माझ्यावर आलं नाही, तरी का फुकट श्रम केला, एवढा फुकट त्रास का घेतला. अरे वरून खाली आला, वैकुंठ सोडला, तू इथपर्यंत आला, मी तुला बोलवलं नाही, तुला काही नाही, तुझी आराधना नाही. आता वेळ या भाऊ, फक्त एकच सांगतो. मग देवानं विचारलं निळोबाला, म्हटले बाबा मला बोलवलं नाही म्हणतो, नामस्मरण माझंच करतोय, अन्न पाणी त्यागलंय, मी आलोय, तरी तुम्हाला आपल्या भाषेत भाव देत नाही, विचारत नाही. मग एवढं 8 तास तू कशासाठी करतो रे बाबा. अन्न पाणी का त्यागलं, शिळेवर बसलाय, नामस्मरण माझं करतो, एवढं 8 तास तू कशासाठी करतोय. जाऊ दे कशासाठी करताय, पण मी आलो तर कमीत कमी उठकार बसकार तरी कर ना बाबा, ओळख पाळख तरी दे ना. निळोबानं सांगितलं देवा मी तुला अजिबात ओळखत सुद्धा नाही. अभंगाचं शेवट, नीळ म्हणे आम्ही नाळखोची देवा, नीळ म्हणे आम्ही नाळखोची देवा, नीळ म्हणे नाळखोची देवा.
दावा तुकयाचा दावा तुकयाचा दावा करीत से प्रल्हाद कैवा दैत्यासी दंडाया प्रल्हाद कैवा दैत्यासी दंडाया तुकयाचा दावा तुकयाचा दावा तुकयाचा दावा करीत जो प्रल्हाद कैवा रे दैत्यासी दंडाया प्रल्हाद कैवा रे दैत्यासी दंडाया शेवटच्या चरणात निळोबरा सांगणार निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा किंवा न ओळखीचे देवा म्हटले देवा आम्ही तुला ओळखत सुद्धा नाही अजिबात नाही ओळखत नाही आपण ज्याचं भजन करतो ज्याचं पूजन करतो ज्याचा धावा करतो ज्याचं नामस्मरण करतो त्याला निळोबराय म्हणतात देवा आम्ही तुला ओळखत नाही उठकार बसकार तर लई लांब आहे तुला आम्ही ओळखत सुद्धा नाही देवानं प्रश्न केला बाबा एवढा अट्टास का करतोय तर निळोबानं उत्तर दिलं तुकयाचा धावा करीतसे मी तुकोबरायाचा धावा करतोय म्हटले मी तुला बोलवलं नाही शेवटी देवाला दया आली देवाने निळोबाच्या समोर आपलं प्रयाण केलं किंवा देव निघून गेले आणि निघून गेल्यानंतर तुकोबाला सांगितलं मालक वरून खाली जावं लागतं काय वरून खाली जावं लागतं पुन्हा 21 दिवसानं तुकोबराय वरून खाली आले हे ध्यानात ठेवा किती पुन्हा 21 दिवसानं पहिले 21 दिवसामध्ये देव वरून खाली आले देव वर गेल्यावर पुन्हा 21 दिवसांनी तुकोबराय खाली आले आणि खाली आल्यानंतर प्रसंग लई लांबेल निळोबाला अनुग्रह दिला रामकृष्ण हरी माझी शंका अशी आहे रामकृष्ण हरी तुकोबराय वरून खाली आले निळोबाला अनुग्रह दिला तर निळोबा ठाण मांडून बसले होते तेव्हा भजन कोणतं म्हणत होते रामकृष्ण हरी वरून खाली आल्यावर मंत्र कोणता दिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी निळोबाला माहिती नव्हतं का होतं ना मग का त्याचं कारण आपल्या बुद्धीनं केलेलं भजन पूजन हे मला वाटतं फलद्रूप होणार नाही हे श्री गुरूंकडूनच घेतलं पाहिजे ही गुरुनिष्ठा निळोबानं अभंगात प्रगट केली विठ्ठल विठ्ठल प्रल्हाद कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनिया अल्पशा बुद्धीने अभंगाचा भावार्थ झाला असं गुरु धरतो वेळेअभावी प्रसंगानुसार याच ठिकाणी थांबू फक्त एकच संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्याला हात असेल त्याला ज्याला तोंड असेल त्यानं मोठ्या प्रेमानं भजन करा उरल्या काही मिनिटांमध्ये आपण पूर्ण विराम देऊ पण तत्पूर्वी
भजन करा विठोबा रखुमाई जय विठोबा बोला 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 विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा येथे तुझ लागे बोलविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आला शिका प्रल्हाद कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभे देवराया प्रगटुनी तैशा परी मजला नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभे देवराया प्रगटुनी निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तू कयाचा धावा करीतसे प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटुनी अल्पशा बुद्धीने अभंगाचा भावार्थ झाला असाच असेल काही सांगता येत नाही सगळे हुशार चतुर्गुणी ज्ञानियात तुमच्यापुढे बोलावं असा काही माझा अधिकार नाही पण बोलण्यासाठी बोलवलं म्हणून बोलण्याचं प्रयोजन केलं अभंग एकदम साधा सोपा मुद्दामून सरळ घेतला धावत्या वेगात उड्या मारीत मारीत सांगण्याचा प्रयत्न केला एकदम सोपी भाषा तुम्हाला किती कळालं मला काही माहीत नाही अभंगात काही शंका असेल तर मला जरूर विचारा शंकेचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करील गेली 25 वर्षापासून अविरतपणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली तुमचं दर्शन झालं माझं भाग्य समजतो पण आज पावसामुळे मला वाटतं सगळाच परिणाम झाला अजूनही काही पाऊस बंद व्हायला तयार नाही काय भाग्य माझं पुण्य कोणत्या जन्मात मी किती केलं असेल हे काही मला सांगता येणार नाही पण ठीक आहे कारण आता उद्या म्हणायला नको बा कीर्तनाला ह्या नव्हता तो नव्हता बरीच माणसं आता काल दिसला नाही आमका दिसला नाही आपल्या कीर्तनाला ह्या मानोरी फाट्यावर वरुण राजा सुद्धा येतो ध्यानात ठेवा नाही का हे विशेष आहे हे 1 2 4 दिवसाचं नाही तब्बल 25 वर्षाचं तप आहे हे काही 1 2 दिवसाचं गोष्ट नाही आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी पुण्य असेलच असं मला म्हणावं लागेल सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली दैवयोगानं सगळ्यांचे सुपरिचित नसतात आपले नवले बाबा ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मनापासून मी आभार मानतो काही चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजा चांगला असेल तुम्हा सर्वांचे आशीर्वाद म्हणून बोलण्याचं प्रयोजन करा माझी चूक मला देऊन टाका जाताना घेऊन जातो चांगला असेल निश्चित आचरणात आणण्याचा प्रयत्न करा फक्त जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपली वेशभूषा केशभूषा आपली राहणीमान संस्कृती या गोष्टीकडे लक्ष द्या या गोष्टी जरा सांभाळा हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टीची बिघडाबिघडी आहे माझ्यासारख्यानं बोलावं